दॅट इज जनरल एक्सेप्शन्स. याआधी आपण बघितला ते होत्या एक्सप्लेनेशन्स होत्या, दॅट इज डेफिनेशन्स होत्या, ज्युरिस्डिक्शन्स होते, पनिशमेंट होती. IPC मध्ये स्टेप बाय स्टेप दिले. डिरेक्टली तुम्हाला जर क्राईम दिलं किंवा डिरेक्टली कोणतेही सेक्शन्स दिले आणि त्याच्या पनिशमेंट तर तुम्हाला नाही कळणार. पण बेसिकली त्या जे काही शब्द येतात, काही वर्ड्स आहेत, काही डेफिनेशन्स आहेत, तर त्याचं मिनिंग तर आधी द्यायला पाहिजे. किंवा IPC बेसिकली कुठे अप्लाय होतो, म्हणून पहिलं ज्युरिस्डिक्शन, मग त्यातल्या कन्सेप्ट पुढे क्लिअर होण्यासाठी आधीच त्या क्लिअर केल्यात. कारण आपले जनरल आपण जे बोलतो ते आणि लॉची लँग्वेज ह्यात थोडासा डिफरन्स असतो. सो ते म्हणून एक्सप्लेनेशन्स, ज्युरिस्डिक्शन, देन एक्सप्लेनेशन्स, मग पनिशमेंट आणि फोर्थ इज जनरल एक्सेप्शन्स. एक्सेप्शन्स म्हणजे काय, तर पुढे आपण बघा बरेचदा म्हणतो की अरे ह्याने तर गुन्हा केला, मग ह्याला का नाही शिक्षा दिली, किंवा ह्याला सेम दोघांनी गुन्हे केले पण ह्याला झाली 7 वर्षाची आणि ह्याला शिक्षा झाली 10 वर्षाची, किंवा एखाद्याला शिक्षाच झाली नाही, त्याला निर्दोष सोडलं आणि एखाद्याला शिक्षा झाली असं आपण म्हणतो. मग ते असं का म्हणतो, असं कोणता फॅक्टर आहे की एकाला शिक्षा होते सेम क्राईमसाठी आणि दुसऱ्याला शिक्षा होत नाही, तर दॅट इज एक्सेप्शन्स. काही एक्सेप्शन्स आहेत असे की जेव्हा कधी शिक्षा होते किंवा कधी शिक्षा होत नाही, किंवा कधी एखादा सेक्शन लागू होतो किंवा कधी होत नाही, तर ते एक्सेप्शन्स मध्ये दिलेलं आहे. तर हे असे सेक्शन 76 म्हणजे 76 to 106 हे सेक्शन्स काय सांगतात, तर जनरल एक्सेप्शन्स सांगतात. तर त्यात कोणते कोणते आहेत ते आपण स्टेप बाय स्टेप बघूया. त्याआधी आजचा जो व्हिडिओ होणार आहे, तर आज आपल्याला कळलेलंच आहे की एक्झाम्स होणार नाही आहेत आपल्या, पण हे आपल्यापर्यंत तरी अजून असं कोणतंही नोटिफिकेशन आलेलं नाही आहे, त्यामुळे लेक्चर्स कंडक्ट करणं नेसेसरी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे लेक्चर्स आपले कंटिन्यू राहतील, क्राईमचे किंवा कोणतेही आपल्या सगळ्या सेमिस्टरचे लेक्चर्स कंटिन्यू एक्झाम कॅन्सल झाल्या तरी राहतील. याचं कारण असं आहे की ज्यांना कोणाला प्रॅक्टिस करायची किंवा ज्यांना प्रॅक्टिस करायची की नाही आहे त्यांच्यासाठी क्राईम हा सब्जेक्ट अतिशय इम्पॉर्टंट आहे. जर मी हा शिकवला नाही क्राईम हा सब्जेक्ट, तुम्ही आयुष्यभर म्हणाल की मी LLB करून काहीच केलं नाही. जेव्हा कुठे क्राईम कळेल तेव्हा तुम्हाला जनरल लाईफमध्ये काही नॉलेजसाठी LLB करतात. मग जर क्राईमच कळलं नाही तर LLB करून काय फायदाच नाही. आणि दुसरं म्हणजे पुढच्या प्रत्येक सेमेस्टरला क्राईमशी रिलेटेड एक एक सब्जेक्ट आहे, जसं की इव्हिडन्स आहे, क्रिमिनॉलॉजी हा एक वेगळा सब्जेक्ट आहे, CRPC आहे, असे प्रत्येक सेमेस्टरला एक एक सब्जेक्ट आहेत की ज्याच्यासाठी क्राईम IPC असणं किंवा माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. तर त्यामुळे जर तुम्ही क्राईम नाही आज शिकलात किंवा आज लक्ष देऊन लेक्चर्स नाही ऐकलीत तर तुम्हाला आयुष्यात मी LLB करून काय केलं असं वाटेल. त्यासाठी क्राईमची लेक्चर्स अटेंड करणं गरजेचं आहे. काही शॉर्ट्स मध्ये असतील किंवा काही एक्झाम्पल्सवरनं तुम्हाला तर क्लिअर होणारच आहे. सो एक्झाम्स नसली तरी लेक्चर्स रेग्युलरली तुम्ही बघत जा. ओके, आता आपण स्टेप बाय स्टेप एक्सेप्शन्स काय आहेत ते आपण बघूया. पहिलं आहे मिस्टेक ऑफ फॅक्ट, आपण हे बघितलेलं आहे. मिस्टेक ऑफ फॅक्ट काय आहे ते. सेकंड आहे ज्युडिशियल ऍक्ट्स, थर्ड आहे ऍक्सिडेंट, फोर्थ आहे ॲब्सेन्स ऑफ क्रिमिनल इंटेंट. ह्याच्यामध्ये परत 5 प्रकार आहेत. त्यातला पहिला आहे ऍक्ट ऑफ नेसेसिटी, सेकंड आहे इन्फॅन्सी, इन्सॅनिटी, इंटॉक्सिकेशन, बेनिफिशियल ऍक्ट, कम्युनिकेशन मेड इन गुड फेथ. फिफ्थ आहे ऍक्ट डन बाय पर्सन हु इज कंपेल्ड बाय थ्रेट्स टू डू इट. फिफ्थ आहे म्हणजे मेन फिफ्थ पॉइंट आहे कन्सेंट. सिक्स्थ आहे ट्रिपलिंग ऍक्ट्स आणि सेवन्थ आहे प्रायव्हेट डिफेन्स. प्रायव्हेट डिफेन्स हा खूप मोठा चॅप्टर आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये येत असला तरी त्याचा एक वेगळा क्वेश्चन येतो 12 मार्काला. सो हा एक मोठा चॅप्टर आहे, म्हणजे आता ते 10 मार्काला खूप मोठा चॅप्टर आहे, पण आपण एक्झाम्पल्स देऊन हा पटापट क्लिअर करून घेऊया. आता त्यातला पहिला आहे मिस्टेक ऑफ फॅक्ट, दॅट इज सेक्शन 76 अँड 79. मिस्टेक ऑफ फॅक्ट आपण हा आधीही बघितलेला आहे ज्युरिस्प्रुडन्स मध्ये, की त्याच्यामध्ये काय सांगितलं मिस्टेक ऑफ फॅक्ट मध्ये, की काही गोष्टी आपण चुकून करतो तर त्या दॅट इज मिस्टेक ऑफ फॅक्ट. म्हणजे त्यात आपण अंब्रेलाचं आणि चपलेचं एक्झाम्पल दिलं होतं. अंब्रेलाचं एक्झाम्पल काय दिलं होतं, तर मला चोरी करण्याचा उद्देश नाहीये, उद्देश माझा चोरी करण्याचा होता का, तर नाही, मी चुकून त्या बादलीतली छत्री उचलली आणि घेऊन गेली आणि माझ्या लक्षातच आलं नाही की ही माझी छत्री होती. पण तो जो मागचा माणूस आहे तो काय म्हणणार, अरे माझी छत्री चोरीला गेली.
पण मी इंटेन्शनली ती चोरली नव्हती. मी ती अनावधानाने मी माझी छत्री समजून घेऊन गेलेली. घरी गेल्यावर माझ्या लक्षात आलं, पण मी परत बॅक येऊ शकत नाही की ती छत्री कुणाची असेल, काय असेल, किंवा कोण माणूस आहे तो तोपर्यंत निघून गेलेला असणार. तर हे अम्ब्रेलाचं जे एक्झाम्पल दिलेलं दॅट इज मिस्टेक ऑफ फॅक्ट. तर 76 सेक्शन काय सांगतो, द ऍक्ट डन बाय अ पर्सन बाउंड or by mistake of fact believing himself bound by law. Nothing is an offense which is done by a person who is or who by reason of a mistake of fact and not by reason of a mistake of a law in a good faith believes himself to be bound by law to do it. म्हणजेच काय, तर आपण त्याला लिगली बाउंडेड नसतो, तर ते आपल्याला असं वाटत असतं किंवा आपली ती समजूत झालेली असते की ही गोष्ट माझी आहे, पण ती बेसिकली आपली नसते, हे आपल्या त्यावेळी लक्षात येत नाही. तर त्यामुळे दॅट इज मिस्टेक ऑफ फॅक्ट. त्यात सेकंड आहे ज्युडिशियल ऍक्ट. ज्युडिशियल ऍक्ट म्हणजे सेक्शन 76 आणि 78 77 and 78 section. Act of a judge when acting judicially. Nothing is an offense which is done by a judge when acting judicially in exercise of any power which is or which in good faith he believes to be given to him by law. आणि 78 काय सांगतं, the act done pursuant to the judgment or order of a court. Nothing which is done in a pursuance of or which warranted by a judgment or order of a court of justice if done while such judgment or order remains in force is an offense notwithstanding the court may have had no jurisdiction to pass the judgment or order provided the person doing the act in a good faith believes that the court had such jurisdiction. म्हणजे काय, तर एखादी जजने केलेली कृती किंवा ती कृती किंवा ती जी कोणतं ऍक्ट आहे तो न्यायालयाला म्हणजे आपल्या कोर्टाला किंवा ते कोर्टाने दिलेल्या जजमेंट किंवा ऑर्डरला बाउंडेड आहे. तर असे काही ऍक्ट आहेत की त्याला पनिशमेंट नाही किंवा ते क्राईम म्हणून धरलं जात नाही. त्याच्यात एक्झाम्पल आपण कोणते देऊ, एखाद्या जजने जर सांगितलं, आता जसं की हार्ड लेबरची जी आपल्याला पनिशमेंट आहे, आपण म्हणू ना रिगरस इम्प्रिझनमेंट येतात. आता एखाद्याकडनं इतकं हार्शली काम करून घ्यायचं, तर आपण काय म्हणतो, ह्याने मालकाने समजा एखाद्या मजुराला खूप कठीण काम करून घेतलं, जसं की दगड फोडण्याचं असेल की ते त्याच्या अखत्यारीतलं नाहीये, तरी पण त्याच्याकडनं जर काम करून घेतलं तर आपण काय म्हणतो, हा त्याच्यावर अन्याय करतोय किंवा त्याच्या मजुरावर म्हणजे जो कोणी मालक आहे तो त्याच्यावर अन्याय करतोय असं आपण म्हणतो. पण जजेसची जर ऑर्डर असेल की ह्याला रिगरस इम्प्रिझनमेंट झाले, त्यामुळे त्याला दगड फोडणं, झाडं तोडणं, मग भले तो किती चांगल्या स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग मधनं जरी आला असेल किंवा एखाद्या चांगल्या घरातनं जरी तो आरोपी आला असेल, तरी त्याला रिगरस इम्प्रिझनमेंट झाली तर त्याला करावीच लागते. त्याने ह्याच्या आधी कधी काम केलंय नाही केलंय असं हे काही विचारात घेत नाही. तर जजमेंट दिली किंवा जजनी ऑर्डर दिली की ते काम त्याला करावंच लागतं. तर त्या प्रकारचं जे आहे की ज्युडिशियल ऍक्ट मध्ये जे म्हणजे जसं की जजेस कधी कधी ऑर्डर करतात, वॉरंट काढतात की ह्याला पकडून आणा. मग कुणालाही पकडून आणलं तर आपण म्हणतो की ह्याला जबरदस्तीने किडनॅप केली, ही आपल्याला होते. पण जर जजेसनी सांगितलं की ह्या व्यक्तीला पकडून आणा, तर बेलीफ म्हणा असतील किंवा कोर्ट शिपाई असतील, तर ह्यांना ते काम करणं गरजेचं आहे. पोलिसांना तर करावंच लागतं ते काम. तर कोर्ट काय करत असतात, पोलीस काय करत असतात, जस्ट जजेसचे ऑर्डर फॉलो करत असतात. त्यामुळे त्यांना पकडलं किंवा किडनॅप करून एका ठिकाणी ठेवलंय म्हणजे जेलमध्ये, म्हणून त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल होत नसतो. दॅट इज ज्युडिशियल ऍक्ट. थर्ड आहे ऍक्सिडेंट. ऍक्सिडेंट म्हणजे आपण काय म्हटलं की ज्या मिस्टेक्स होतात किंवा जे ऍक्सिडेंट होतात, तर दॅट इज ऍक्सिडेंट जो आहे सेक्शन 80 दॅट इज ऍक्सिडेंट. तर त्यात काय सांगितलं, ऍक्सिडेंट इन डुईंग अ लॉफुल ऍक्ट. आता ऍक्सिडेंट म्हणजे कोणते, तर आपण जे म्हणतो की एखाद्या गाडीने ठोकर दिल्यामुळे अपघात वगैरे होतो किंवा ज्या प्रकारचे आहे, तर ते ऍक्सिडेंट नाही. मग ऍक्सिडेंट कोणते, तर ते ऍक्सिडेंटच्या डेफिनेशन मध्ये दिले. तर सेक्शन 80 काय सांगतो, नथिंग इज अन ऑफेन्स विच इज डन बाय ऍक्सिडेंट or misfortune and without any criminal intention or knowledge in the doing of a lawful act in a lawful manner by lawful means and with proper care and caution.
म्हणजे काय की विशिष्ट प्रकारची काळजी घेऊन सुद्धा आणि खबरदारी घेऊन सुद्धा जर एखादी गोष्ट होणार असेल किंवा होत असेल तर त्याला ऍक्सिडेंट आपण म्हणू शकत नाही. जसं की एक एक्झाम्पल देते तुम्हाला की बघा, आपण रस्त्यावर वाहतूक हायवेला जर आपण गाडी चालवतोय तर एक ठराविक लिमिट लागतं, स्पीड लिमिट असतं, ते त्यांचं ठराविक असतं. नॉर्मली आपण रेग्युलर वाहन चालवतो त्याच्यात स्पीड लिमिट कमी चालतं, पण हायवेला जर चालवतोय आपण एक्सप्रेसवे किंवा हायवेजवर चालवतोय तर त्याला एक हाय स्पीड लिमिट लागतं. आणि जर समोरनं गाडी येते आणि सॉरी आपली गाडी नॉर्मल आपल्या रेग्युलर डाव्या साईडनी चालली आहे आणि समोरनं येणारा ओव्हरटेक करतोय, सो तो आपल्याला धडकला, आपल्याला कळतंय की हा समोरचा आपल्याला जर धडकला तर खूप मोठं नुकसान होणार आहे, म्हणून आपण काय करतो, थोडीशी गाडी बाजूला घेतो आणि बाजूला रोड संपतो, त्या खड्ड्यात जाऊन ती गाडी माझी पडते. पण मोठा होणारा ऍक्सिडेंट वाचण्यासाठी मी एक छोटी कृती केली, त्यामुळे जर माझ्या गाडीतल्या दुखापत झाली तर तो गुन्हा होणार नाही, दॅट इज ऍक्सिडेंट. पण मोठा होणारा ऍक्सिडेंट जर समोरासमोर ठोकली असती तर समोरच्या गाडीवाल्यावर गुन्हा झाला असता. पण आता माझ्या गाडीवाल्यावर गुन्हा का नाही होणार आहे, कारण त्याने समोरची होणारी मोठी गोष्ट टाळण्यासाठी एक छोटी कृती केली आणि त्यामुळे जर मला दुखापत झाली तर दॅट इज ऍक्सिडेंट. त्याच्यावर आपण काही गुन्हा दाखल करू शकत नाही किंवा होऊ शकत नाही. अजून एक एक्झाम्पल देते, आपल्या हायवेच परत घेते की आता हायवे जे आपले चालू आहेत, आता मुंबई गोवा हायवे नवीन करतायत, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर त्या हायवेला 4 चौपदरीकरण होणार आहे हायवेचं, म्हणजे रोडचं चौपदरीकरण होणार आहे. तर त्यासाठी बाजूची जी झाडं आहेत, घरं आहेत, तर ती तोडावी लागली. ज्यांची काही वस्ती आहे ते सगळ्या उठवाव्या लागल्या, कारण तिथे हायवे होणार आहे, गावात हायवे जात आहेत काही ठिकाणी. मग ती जी घरं तोडताना तर ते बुलडोजर वगैरे लावले, त्यांनी घरं पाडली. तर घर पाडताना एक दगड उडाला आणि समोरनं येणारी म्हणजे एक वन वे, त्यांनी केअर म्हणले डेफिनेशन मध्ये की विथ प्रॉपर केअर अँड कोशन, तर त्याप्रमाणे त्यांनी काळजी घेतली होती. जो बुलडोजरवाला होता किंवा जो कॉन्ट्रॅक्टर होता त्याने काळजी घेतलेली, एका साईडची वाहनं बंद केलेली, एक साईड चालू होती. पण एक फोडताना, ते घर फोडताना म्हणा किंवा झाड तोडताना त्यातला एक दगड उडाला आणि पलीकडे गेला, जिकडे एक साईडची वाहतूक चालू होती तिकडे जर तो दगड गेला आणि त्या गाडीवर पडला आणि त्या गाडीवाल्याला गंभीर दुखापत झाली, तर त्यावेळी तो बुलडोझरवाला किंवा जो कॉन्ट्रॅक्टर आहे तर त्याला ह्यामध्ये शिक्षा होत नसते किंवा तो ह्यासाठी लायबल नसतो. तर का नाही होत, तर दॅट इज ऍक्सिडेंट. आपण म्हणतो ना की तुम्ही काळजी घेतली नाही, त्याने काळजी घेतली होती, त्याने एक साईडची वाहतूक बंद केली होती, त्या एरियात पूर्ण त्याने इकडे हे सगळं चालू आहे असा बोर्ड लावला होता, त्याने सगळी काळजी घेतली होती. तरी पण हा दगड उडणार आहे त्याला तरी माहित होतं का, कदाचित तो त्याच्यावर सुद्धा उडाला असता. मग त्यावेळी तो दगड चुकून उडाला आणि त्या दुसऱ्या गाडीवाल्याला लागला आणि त्यात त्याला गंभीर दुखापत झाली. तर ह्या बाबतीत जर त्याला कंडिशन्स पण आहेत वेगवेगळ्या की त्याने नसेल घेतली काळजी वगैरे, तर पण काळजी घेऊन सुद्धा तो चुकून जर लागला तर त्याला तो लायबल होत नाही. म्हणून ते हा एक्सेप्शन आहे की अशा प्रकारचे जर ऍक्सिडेंट झाले तर त्याला पनिशमेंट नाहीये. पण त्याच्या व्यतिरिक्त जर ऍक्सिडेंट्स होतात आपले तर त्याला पनिशमेंट असते, पण अशा प्रकारच्या ऍक्सिडेंट्सना पनिशमेंट नसते. तर दॅट इज ऍक्सिडेंट. तर फोर्थ आहे ऍब्सेन्स ऑफ क्रिमिनल इंटेंट. तर ह्याच्यामध्ये काय, ऍक्ट ऑफ नेसेसिटी आपण बघितलंय, जस्ट नेसेसिटी मध्ये आपण हे बघितलंय की ऍक्ट ऑफ नेसेसिटी मध्ये काय एक्झाम्पल्स दिली, तर काही गोष्टी करणं गरजेचं असतं, म्हणजे त्यावेळी ती गोष्ट करणं हे गरजेचं असतं. तर ऍक्ट ऑफ नेसेसिटी, ऍब्सेन्स ऑफ क्रिमिनल माइंड, त्यातलं फर्स्ट आहे ऍक्ट ऑफ नेसेसिटी. ऍक्ट ऑफ नेसेसिटी दॅट इज सेक्शन 81. सेक्शन 81 आहे, काय सांगतो, ऍक्ट likely to cause harm but done without criminal intent and to prevent other harm. Nothing is an offense merely by reason of its being done with knowledge that it is likely to cause harm if it be done without any criminal intention to cause harm and in good faith for the purpose of preventing or avoiding other harm to the person or property. आता जे मी वाचून दाखवला हा सेक्शन, ह्याच्यामध्ये काय लिहिलंय बघा, शेवटचं वाक्य कसं आहे, फॉर प्रिव्हेंटिंग ऑर अवॉइडिंग अदर दॅन टू पर्सन ऑर प्रॉपर्टी. तर ह्याला तुम्ही अंडरलाईन करू शकता, जर तुमच्याकडे बेअर ऍक्ट असेल किंवा बुक असेल तर
पर्सन और प्रॉपर्टी म्हणजे काय, तर कधी कधी आपल्याला जेव्हा असे प्रसंग येतात तेव्हा आपण म्हणतो की अरे हे तर प्रॉपर्टी आहे, आपण फक्त पर्सन्सच चाललंय, बॉडीली हार्म फक्त चाललंय. तर नाही, जेव्हा प्रॉपर्टीला पण होतं हे तुमच्या, जेव्हा तुम्ही केसेस घ्याल किंवा प्रॅक्टिस कराल इंडिव्हिज्युअल, किंवा जेव्हा स्वतःवर अशी वेळ येईल तेव्हा तुम्हाला हे लक्षात येईल. हे आता तुमच्या लक्षात नाही येणार किंवा मी एक्झाम्पल्स दिली तरी तुम्हाला ते लक्षात नाही येणार, पण याला अंडरलाईन करा. पर्सन आणि प्रॉपर्टी दोघांनाही ते प्रिव्हेंटिव्ह आणि अवॉइडिंग, जे हार्म जर अवॉइड करायचं असेल तर प्रॉपर्टीचा सुद्धा आणि पर्सनचा सुद्धा. मग प्रॉपर्टी म्हणजे कोणतीही आपली जी प्रॉपर्टी आपली आहे स्वतःची अशी, तर त्याला हार्म प्रिव्हेंट करण्यासाठी किंवा अवॉइड करण्यासाठी केलेली कृती. तर ऍक्ट ऑफ नेसेसिटी आपण ऑलरेडी बघितलंय की जस्ट नेसेसिटी मध्ये आपण बघितलं. त्यात मी मला बॉम्बचे एक्झाम्पल दिले. तर बॉम्बच्या एक्झाम्पल मध्ये मी काय सांगितलं, तर तो जो माणूस असतो त्याला कळतं की हा तो मॉलमध्ये, केस लॉ सांगितलंय की तो मॉलमध्ये त्याला अफवा पसरते की बॉम्ब आहे, आणि हे सगळ्यात पहिल्यांदा ज्या माणसाला कळतं तर तो माणूस धावतो, कारण तो मॉल सोडायला हवा आणि हे सगळ्यांना सांगायचंय म्हणून तो धावत सुटतो तिकडनं. आणि धावत सुटता म्हणजे धावताना म्हणजे बॉम्ब बॉम्ब असं करतो जेव्हा धावतो, तर तेव्हा तो पळताना दोन लहान मुलांना त्याचा धक्का लागतो आणि ते लहान मुलं तिथे पडतात आणि त्यांना खूप लागतं तिथे. पण त्या मुलांच्या जी काही हार्म झालाय तर ते बॉम्बने होणाऱ्या हार्म पेक्षा नक्कीच तो मुलांना झालेली दुखापत ही काय आहे की कमी आहे ना ती. तर त्यामुळे तिथे त्यामुळे ऍक्ट ऑफ नेसेसिटी हे त्यांनी डिफेन्स घेतलेला होता, कारण त्यांनी पुढचा जो होणार आहे तो अवॉइड करण्यासाठी, म्हणजे त्या मुलांनी सुद्धा त्याच्या बाहेर पडलं पाहिजे. तर त्यामुळे ते चुकून त्याचा धक्का लागून ती मुलं पडली, पण त्यावेळी त्याच्यावर तो गुन्हा दाखल झाला नाही. का नाही झाला, तर ऍक्ट ऑफ नेसेसिटी. त्यावेळी तिथनं बाहेर पडणं, सगळ्यांनी बाहेर पडणं गरजेचं होतं, म्हणून तो धावत सुटला होता बॉम्ब म्हणून. दॅट इज ऍक्ट ऑफ नेसेसिटी. इन्फॅन्सी. आता इन्फॅन्सी म्हणजे सेक्शन 82 अँड 83. 82 आणि 83 सेक्शन जो आहे तर ते ऍक्ट ऑफ अ चाइल्ड, दॅट इज सेक्शन 82. ऍक्ट ऑफ अ चाइल्ड अंडर 7 years of age. Nothing is an offense which is done by a child under 7 years of age. म्हणजे 7 वर्षाखालील जी मुलं आहेत तर त्यांनी कोणत्याही प्रकारचा गुन्हा केला तर त्यांना तेवढी मॅच्युरिटी नसते, त्यासाठी त्यांना त्याच्यावर शिक्षा होत नाही. त्यानंतर 83 ऍक्ट जो आहे, ऍक्ट ऑफ अ चाइल्ड अबोव 7 years अँड अंडर 12 ऑफ इमॅच्युअर अंडरस्टँडिंग. ह्यात काय आहे की त्यांची समज शक्ती जी आहे किंवा त्याची जी मॅच्युरिटी आहे ती थोडीशी वाढलेली असते किंवा त्यांना थोड्या प्रकारे कळत असतं, पण तरी सुद्धा त्यांना आपण शिक्षा करू शकत नाही किंवा कधी करू शकतो ते हे 83 मध्ये सांगितलेलं आहे. नथिंग इज अन ऑफेन्स विच इज डन बाय अ चाइल्ड अबोव 7 years ऑफ एज अँड अंडर 12 who has not attained sufficient maturity of understanding to judge of a nature and consequences of his conduct on that occasion. म्हणजे काय की 7 वर्षावरील व 12 वर्षाखालील वयाच्या एखाद्या जर मुलाने त्या प्रसंगी जर एखादा गुन्हा केला तर त्याची त्यावेळी त्या मुलाचं इंटेन्शन किंवा ती काय इंटेन्सिटी आहे ती त्यावेळी चेक केली जाते. की एखाद्या मुलाने पटकन काहीतरी बोलला किंवा आपण ते डिफॉर्मेशनचा गुन्हा करू शकतो का, तर नाही, तर त्याला ती मॅच्युरिटी नसते ना, म्हणून तो पटकन बोलून गेला एखादी गोष्ट की मी तुला मारून टाकीन वगैरे, पण आपण त्यावेळी त्याला डिफॉर्मेशनचा पनिशमेंट करू शकतो का, तर नाही. किंवा एखाद्या मुलाने असं पटकन काहीतरी मारलं आणि ते नेमकं जर माझ्या किंवा असं काहीतरी पावडरची खेळ करताना किंवा काही करताना त्यांनी पाण्यात टाकलं किंवा आपल्या जेवणात काहीतरी पडलं त्यामुळे आपल्याला जर विष बाधा झाली तर आपण त्या मुलावर काही क्लेम करू शकतो का, तर नाही, कारण त्याला ती मॅच्युरिटीच नव्हती की हे असं काही आहे ते डेंजरस आहे, डेंजरस टू अवर हेल्थ आहे, हे त्याला माहित नव्हतं. मग अशा वेळी ती चेक केलं जातं. पण ह्याच्या व्यतिरिक्त जर त्यांनी कोणते गुन्हे केले की त्याला हे कळतंय की हे चुकीचं आहे करणं आणि तरी सुद्धा जर त्यांनी काही गुन्हे केले तर त्या गुन्ह्याला मात्र त्याला शिक्षा नाही होत, पण त्याला त्यावेळी आपले बाल सुधार गृह वगैरे असतात ना, तर त्याच्यामध्ये त्याला ठेवलं जातं. तर अशा प्रकारे तो 83 सेक्शन आहे की 12. आणि 12 to 18 मधील मुलं आहेत त्यांना सुद्धा ते कधी कधी लायबल असतात, कधी लायबल नसतात. मग 18 वर्षापर्यंतची मुलं आहेत त्यांचं पण असंच आहे की ती जी इंटेन्सिटी आहे त्या म्हणजे त्याचं इंटेन्शन, मोटिव्ह चेक केला जातो, त्याला खरंच कळतंय का नाही कळतं हे बघितलं जातं. त्या मुलांचे जे आहेत म्हणजे 12 to 18 इयर्सचे जे मुलं जे प्रकारचा क्राईम करतात किंवा कोणतंही एखादा गुन्हा करतात तर त्यांचे जे गुन्हे आहेत ते आपल्या रेग्युलर कोर्टात चालत नाही.
मग त्या मुलांसाठी जे वेगळं कोर्ट आहे, जुवेनाईल कोर्ट आपण ज्याला म्हणतो, तर ते जुवेनाईल कोर्टामध्ये त्यांचे केसेस चालतात. आता सपोज हे एक्झाम्पल घेतलं, एक रेप केस होती, म्हणजे निर्भयाच्या केस मधला आपण घ्या, त्यातला एक होता तो जुवेनाईल होता, 18 वर्षापेक्षा कमी होता. मग गुन्हा एकच, चार्जशीट एक आली, पण ह्या बाकीच्या 7 जणांचे गुन्हे रेग्युलर कोर्टात चालले, म्हणजे सेशन कोर्टात चालले. पण जो एक होता त्याचा गुन्हा सेम चार्जशीट, सेम गुन्हा, सेम विक्टीम, पण ह्या जुवेनाईल असल्या कारणामुळे ह्याची जी ट्रायल चालली ती जुवेनाईल कोर्टात चालली. ओके, तर त्यामुळे अशा मुलांना म्हणजे हे इन्फॅन्सी मध्ये येतं. त्यानंतर आहे इन्सॅनिटी. इन्सॅनिटी म्हणजे दॅट इज सेक्शन 84 टू insanity. Section 84. Act of a person of a unsound mind. Nothing is an offense which is done by a person who, at the time of doing it, by reason of unsoundness of a mind, is incapable of knowing the nature of the act, or other than he is doing that act is either wrong or contrary to law. आता जो 84 सेक्शन आहे अनसाउंड माइंडचा, आता ह्याच्यामध्ये हे एवढंच दिले, जेवढं मी वाचून दाखवलंय तेवढंच आपल्याला बेअर ऍक्ट मध्ये आहे. पण त्याच्या पलीकडे सुद्धा अनसाउंड माइंडची जी डेफिनेशन आपण, म्हणजे मी एक्स्ट्रा म्हणून तुम्हाला सांगते की अनसाउंड माइंडची डेफिनेशन आहे. आता अनसाउंड माइंड पर्सन आहे तर ते आपण कसं ओळखू शकतो, त्याचे 3 प्रकार असतात. एक म्हणजे आपण जे गतिमंद किंवा मतिमंद म्हणतो अशी मुलं. दुसरी म्हणजे वेडे लोक, की जे आपण रस्त्यावर फिरताना वगैरे बघतो ना, की कसेही फिरतात, कुणालाही मारतात, शिव्या देतात, कसे त्यांना घरातनं पण काढून टाकलेली असते, तसेच रस्त्यावर फिरणारे वेडे जे म्हणतो आपण, तर तशी. आणि थर्ड इज टेम्पररी इलनेस, टेम्पररी मेंटल इलनेस असतो त्यांना. म्हणजे कोणत्या, आता क्लेप्टोमॅनिया सारखा जर त्यांना रोग असेल, म्हणजे काय तर ते चोरी करतात, इकडची वस्तू उचलतात दुसरीकडे ठेवतात, किंवा त्यांना पैसे नसतात म्हणून ते चोरी नाही करत, त्यांना तो रोग असतो की इकडची वस्तू उचलायची तिकडे ठेवायची, मग आपल्याला ती मिळत नाही, मग आपण काय म्हणतो ह्याने चोरी केली, तर दॅट इज क्लेप्टोमेनिया. असे जे टेम्पररी काही वेळी त्याने अटॅक येतो, किंवा काही वेळी ते कंटिन्यू असं करत असतात, म्हणजे त्यांना गरज नसताना सुद्धा एखादा माणूस चोरी करत असेल, त्यासाठी स्वतःकडे भरपूर पैसे असतात तरी पण तो जो चोरी करत असेल, तर दॅट इज क्लेप्टोमेनिया. मग हे टेम्पररी इलनेस आहे. किंवा कधी कधी बघा काही आजार असतात, मग त्या आजारामध्ये मेंदूला रक्त पुरवठा होत नाही, किंवा म्हातारी लोक आहेत त्यांना मेंदूला रक्त पुरवठा होत नाही, मग त्यांना टेम्पररी असे वेड्यारके वागतात, बाकी रेग्युलर व्यवस्थित असतात, घरची सगळी कामं करणं सगळं करतात, पण कधी कधी त्यांना असं एक मेंटल हे होतो बघा, म्हणजे प्रॉब्लेम येतो. तर दॅट इज ही हे थर्ड प्रकार आहे त्यातला. फर्स्ट प्रकार काय सांगितलं आपण, गतिमंद किंवा मतिमंद जे आहेत, तर ती की त्यांनी जर एखादा गुन्हा केला तर त्याला शिक्षा नाहीये. सेकंड प्रकार आहे वेडे लोक आहेत की जे दगड फेकून मारतात, कुणाला काय पण फेकून, त्यांना कोणी चिडवलं की त्यांना राग येतो, मग काही घाणेरड्या शिव्या देतात, तर त्यांनाही शिक्षा होत नाही, तर दॅट इज इन्सॅनिटी. सेकंड आहे इंटॉक्सिकेशन. इंटॉक्सिकेशन मध्ये पण काय सांगितलेलं आहे, सेक्शन 85 जो आहे, 85 आणि 86 इंटॉक्सिकेशन आहे. आता 85 मध्ये काय सांगितलं, ऍक्ट ऑफ अ पर्सन इनकॅपेबल ऑफ अ जजमेंट बाय रिझन ऑफ इंटॉक्सिकेशन कॉज अगेन्स्ट हिज विल. अगेन्स्ट हिज विल याला अंडरलाईन करून ठेवा की अगेन्स्ट हिज विल जर त्यांनी इंटॉक्सिकेट झाला असेल, तो त्यांनी जर त्याच्या इच्छेविरुद्ध त्याला कोणी दारू पाजली असेल किंवा ड्रग्ज दिले असतील, तर त्याला पनिशमेंट होत नाही. पण तो स्वतःहून दारू पियाला आणि स्वतःहून पुढचे गुन्हे करत फिरतोय, तर त्याला शिक्षा आहे. पण जर त्याला कोणी जबरदस्ती जर पाजलं असेल तर मात्र त्याला शिक्षा ह्याच्यामध्ये नाही आहे. ऑफेन्स रिक्वायरिंग अ पर्टिक्युलर इंटेंट और नॉलेज कमिटेड बाय वन हु इज इंटॉक्सिकेटेड. एखाद्या गोष्टीसाठी जर त्याने दारू प्यायला असेल किंवा त्याला पाजली असेल की त्याच्याकडनं साईन करून घ्यायची म्हणून त्याला जर दारू आपण पाजली, तर त्याच्यामध्ये सुद्धा 86 सेक्शन तेच सांगतो की ज्यामध्ये विशिष्ट उद्देश किंवा जर जाणीव आवश्यक असते, आणि अशा जाणीवेसाठी किंवा आपण म्हणतो की कॉन्ट्रॅक्ट करताना एखाद्याला दारू पाज आणि सही कर सांगतात, मग अशा प्रसंगी सुद्धा त्याने जर काही चुकीचा गुन्हा केला तर त्याला त्यामध्ये पनिशमेंट नाहीये. पण ज्यांनी करून घेतलं त्यांना आहे, पण त्याने जर केली चुकीची गोष्ट त्यात नसेल तर त्याला त्याच्यामध्ये शिक्षा नाहीये. तर दॅट इज इंटॉक्सिकेशन. सेकंड आहे बेनिफिशियल ऍक्ट. आता बेनिफिशियल ऍक्ट म्हणजे आणि नेसेसिटी यामध्ये डिफरन्स आहे, तर तो आपण बघणार आहोत. बेनिफिशियल ऍक्ट मध्ये काय सांग, तर बेनिफिशियल ऍक्ट म्हणजे सेक्शन 92. तर
सेक्शन 92 आपण डिरेक्टली घेतोय. हे यातले टाइप्स आहेत ते मी चॅप्टर वाईज घेते, म्हणजे बेअर ऍक्ट पेक्षा तुम्हाला अंडरस्टँड व्हावं म्हणून हे 6-7 प्रकार मी केले आणि त्यातला हा बेनिफिशियल ऍक्ट. आपण डिरेक्टली 92 सेक्शनला जातोय. द ऍक्ट डन इन अ गुड फेथ फॉर अ बेनिफिट फॉर अ पर्सन विदाउट कन्सेंट, दॅट इज बेनिफिशियल ऍक्ट. म्हणजे क्रिमिनल इंटेन्शन कसं, अब्सेन्स ऑफ क्रिमिनल इंटेन्शन कसं आहे ते बघा ह्याच्यामध्ये. नथिंग इज अन ऑफेन्स बाय रिझन ऑफ एनी हार्म which it may cause to a person. For those benefit it is done in a good faith even without that person's consent. If the circumstances are such that it is impossible for that person to signify consent, or if that a person is incapable of giving consent and has no guardian or other person in a lawful charge of him from whom it is possible to obtain consent in time for the thing to be done with benefit. मग त्याच्यात काही प्रोव्हिसोस आहेत प्रोव्हाइडेड बाय, म्हणजे त्यात कोणते प्रकार आहेत की ज्यात होतं किंवा नाही होत हे पण पुढे दिले. तुम्ही 92 सेक्शन आता तुमच्या लक्षात, पण त्याचा मी डिरेक्टली एक्झाम्पल देऊन काय मिनिंग आहे ते एक्सप्लेन करते. आता बेनिफिशियल ऍक्ट या शब्दामध्ये त्याला मी थोडक्यात काय दिलंय नाव, तर बेनिफिशियल ऍक्ट हे नाव दिलंय. पण नेसेसिटी आणि बेनिफिशियल ऍक्ट मध्ये थोडासाच फरक आहे, दोन्हीमध्ये जास्त साम्य आहे पण थोडासा फरक आहे. तर बेनिफिशियल ऍक्ट मध्ये आपण एक एक्झाम्पल घेतो त्यातलीच की आपल्याला चित्ता किंवा आपण वाघ सिंह जे असे हल्ली रस्त्यावर फिरताना दिसतात. मुंबईमध्ये तर ते काही बोरिवलीमध्ये तिथले प्राणी आता बाहेर आले त्यामुळे असं चित्ता वगैरे, आपल्याकडे पण रस्त्यावर आता चित्ते वगैरे फिरताना दिसतात संध्याकाळनंतर. तर त्याच्यामध्ये आपण हे एक्झाम्पल घेऊया. बेनिफिशियल ऍक्ट मध्ये जर एका माणसाला एका मुलीला चित्त्याने पकडून नेताना, म्हणजे बिबट्या आपल्या इथे बेसिकली, तर बिबट्याने एका मुलीला पळवून नेताना एका ग्रामस्थांनी वगैरे बघितलं आणि त्यामध्ये त्या मुलीचा जीव वाचवणं महत्वाचं होतं म्हणून त्यावेळी त्या बिबट्याला तिथे गोळी मारली किंवा काही त्याला मारलं आणि तो मेला बिबट्या, पण त्या मुलीची सुटका झाली. तर हे त्या मुलीच्या चांगल्यासाठी आपण तो गुन्हा केला, तर दॅट इज बेनिफिशियल. म्हणजे कुणाच तरी ते बेनिफिट होतं किंवा गुड कम्युनिकेशन साठी आपण ते केलं होतं, गुड फेथ साठी ती गोष्ट आपण केली होती. आता सलमान खानची केस घेतली, त्याने काळविटाची शिकार केलेली म्हणून त्याला पनिशमेंट झाली किंवा त्याची जी ट्रायल चालू आहे त्या प्रसंगी. पण तेव्हा आपण काय म्हणू, आपण काय डिफेन्स घेऊ त्यावेळी की काळविटाची त्याने शिकार केली तर त्याला शिक्षा झाली, पण त्यात त्याचं इंटेन्शन काय होतं की त्या काळविटाला मारणं किंवा शिकार करणं हे इंटेन्शन होतं. इथे आपल्याला बिबट्याची शिकार करणं इंटेन्शन नव्हतं, त्या मुलीचा जीव वाचवणं गरजेचं होतं. म्हणजे काय, ते बेनिफिशियल काय होतं, बिबट्याला मारणं हे बेनिफिट नाहीये आपला किंवा त्यामुळे आपला कोणताही बेनिफिट होणार नाहीये, पण त्या मुलीचा जीव वाचवणं हे बेनिफिशियल होतं सगळ्यात पहिल्यांदा. म्हणून बेनिफिशियल ऍक्ट चा डेफिनेशन ही आहे. सेकंड आहे कम्युनिकेशन मेड इन अ गुड फेथ. तर याचा सेक्शन आहे सेक्शन 93 मध्ये सांगितलंय कम्युनिकेशन मेड इन अ गुड फेथ. 93 सेक्शन काय सांगतो, तर नो कम्युनिकेशन मेड इन अ गुड फेथ इज एन ऑफेन्स बाय रिझन ऑफ अ सच हार्म टू द पर्सन टू whom it is made if it is made for a benefit that person. म्हणजे आता आपण डॉक्टरचं एक्झाम्पल घेऊया. तर डॉक्टर काही आपल्या गुड फेथ साठी काही गोष्टी आपल्याला सांगतात, पण त्याचाच आपण धसका घेतो. म्हणजे जसं की आता आपण बघतोय कॅन्सर पेशंट्स वगैरे आहेत किंवा एखादा काहीतरी मोठा आजार झाला तर आपण टेस्ट, आता काहीतरी थोडंसं आपल्याला बरं वाटत नाही आपण डॉक्टरकडे जातो. त्यात आपण करोनाचं एक्झाम्पल घेऊया. आपल्याला सर्दी खोकला झाला तर आपण डॉक्टरकडे गेलो, तर डॉक्टर म्हणतात आपण सर्दी खोकला पण आहे, घसा दुखतोय किंवा काही करोना सारखी लक्षणं दिसतात, काही सिम्पटम्स आहेत ती रिलेटेड टू दॅट कोविड-19 ची तुम्हाला सिम्पटम्स दिसतात. सो आपण ती आपल्या काळजीसाठी किंवा एक गुड फेथ साठी आपण टेस्ट करूया कोविडची. म्हणून आपण घरी येतो लगेच घाबरतो, अरे बापरे मला करोना तर नाही ना झाला, हे घाबरून काही अटॅकनी लोक गेलेली आहेत. पण दॅट इज कम्युनिकेशन मेड इन अ गुड फेथ. मग ह्यावेळी अटॅकनी जर गेली, म्हणजे डॉक्टरनी काय सांगितलं, करोनाची सगळी सिम्पटम्स दिसतात, मग त्याची भीती घेऊन तो माणूस अटॅकनी त्याच रात्री गेला, पण म्हणून त्या डॉक्टरवर आपण गुन्हा दाखल करू शकतो का की ह्या माणसाने काहीतरी बोलला म्हणून त्याला अटॅक आला, तर आपण ह्याच्यात त्याला शिक्षा अबेटमेंट ऑफ मर्डर वगैरे अशी शिक्षा करू शकतो का आपण, तर नाही. तर डॉक्टरने आपल्या चांगल्यासाठी की पुढे काहीतरी मोठा आजार उद्भवू नाहीये आणि टेस्ट काय आल्या निगेटिव्ह आल्या त्याच्या, पण त्याने आधीच धसका घेतला ह्या रोगाचा,
म्हणून डॉक्टरवर आपण त्या काही हे करू शकत नाही, त्या तो लायबल नाहीये ह्याच गोष्टीचा, त्याच्या मरणासाठी हा लायबल नाही राहत डॉक्टर. मग त्यात आपण काय म्हणायचं, तर कम्युनिकेशन मेड इन अ गुड फेथ, तर हे आहे. नंतर जी जो प्रकार आहे, ऍक्ट डन बाय अ पर्सन हु इज कंपेल्ड बाय थ्रेट्स टू डू इट, म्हणजे काही एक जी चेन असते ती कंप्लीट होण्यासाठी जर जबरदस्ती आपल्याला कोणीतरी कंपल्शन करून ती गोष्ट जर आपल्याकडनं करून घेतली, टू डू इट, एखाद्या पर्सन कडून एखादी त्यांची चेन कंप्लीट होण्यासाठी आपल्याकडनं कंपल्सरी ती गोष्ट जर करून घेतली किंवा आपल्याला भीती देऊन किंवा धमकी देऊन जर एखादी गोष्ट करून घेतली, तर ते ह्या सेक्शन मध्ये येतं. तर त्याचा सेक्शन आहे 94, हा सेक्शन आहे त्याचा. तर त्यात काय सांगितलंय, तर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते की दरोडेखोर असतात, तर दरोडेखोरांना एका घरावर दरोडा टाकायचा असतो आणि जेव्हा जातात तर त्या म्हणजे एका बंगल्यावर त्याला दरोडा टाकायचा असतो, पण बंगल्यामध्ये इतकं प्रिकॉशन त्यांनी घेतलेली असते, कंपाऊंड वॉल, सगळे जे प्रकार आहेत ते त्यांनी भरपूर केले, त्यांना ते दरोडा टाकता येत नाही. मग त्यांनी कडी बेसिकली उघडता येत नाही, मग ते कारपेंटरला एका हाताशी धरतात आणि त्याला ते कडी किंवा जे काही आहे ते त्याला तोडायला सांगतात. त्या दरोडेखोर तर काय स्किलफुल नसतात ऍज अ कारपेंटर म्हणून ते एका कारपेंटरला अपॉइंट करतात आणि त्याला ते घर फोडायला सांगतात. मग त्यावेळी तो कारपेंटर आधी नकार देतो, पण ते शेवटी दरोडेखोर असतात. मग ते त्याला मरणाची धमकी देतात, तू जर हे घर फोडलं नाहीस तर तुला आम्ही मारून टाकू. ह्या भीतीपोटी तो घर फोडतो आणि तो त्याचा निघून जातो. पण ह्यामध्ये तो जो कारपेंटर आहे तर त्याला घर फोडला म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल होत नसतो. तर हे त्याने धमकीपोटी किंवा भीतीपोटी ती गोष्ट केली असते, तर ते हे एक्झाम्पल आहे. तर ऍक्ट डन बाय अ पर्सन हु इज कंपेल्ड बाय थ्रेट्स टू डू इट, कंपल्सरी त्याच्याकडनं एखादी गोष्ट धमकी देऊन किंवा घाबरवून त्याच्याकडनं घेतली आहे, भीतीपोटी करून घेतली, तर त्याला तो लायबल नसतो, त्याने स्वतःच्या जीवाच्या भीतीने ती गोष्ट केलेली आहे. सेकंड आहे कन्सेंट. कन्सेंटची बेसिक आपण कन्सेंट हे वाचूया, कारण कन्सेंट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. 87 आणि 92 सेक्शन जो आहे, 87 टू म्हणजे 87 टू 92 हा हे जे सेक्शन आहे तर ते कन्सेंट आहे. कन्सेंट ऍज अ डिफेन्स, व्हेन अँड हाऊ कन्सेंट कॅन बी प्लीडेड ऍज अ व्हॅलिड डिफेन्स, ते आपण बघूया. बेसिकली सेक्शन 90 मध्ये कन्सेंटची डेफिनेशन दिली, ती आपण बघूया. अ कन्सेंट इज नॉट such a consent as is intended by any section of his code if the consent is given by a person under fear of injury or under misconception of a fact. म्हणजे कन्सेंट एखाद्या आपण म्हणतो की रेप केस मध्ये त्या मुलीची कन्सेंट असेल तर रेप केस ती त्याच्यावर रेप केल्याचं आपण म्हणत नाही, म्हणजे त्या मुलीचंच म्हणजे जर सेक्शुअल इंटरकोर्स करण्यासाठी मुलीची संमती होती म्हणून ते रेप धरलं जात नाही. पण तिने संमती म्हणजे कन्सेंट दिली होती, ती कशा प्रकारे दिली होती, एक तर काय फिअर ऑफ इंजुरी, म्हणजे तिला कोणत्या इंजुरीच्या फिअर मध्ये दिली होती, किंवा अंडर मिसकन्सेप्शन ऑफ दॅट फॅक्ट, म्हणजे त्या मुलाने लग्नाचं आमिष दाखवून तिच्याकडनं कन्सेंट घेतली होती का, किंवा कन्सेंट इज अ गिवन बाय अ पर्सन ऑफ अ अनसाउंड माइंड, की जसं की जो वेडा माणूस आहे त्याला तर काही कळत नाही, आणि म्हणजे एखाद्या बघा मतिमंद मुलीवर सुद्धा बलात्कार होतात, म्हणजे दॅट इज हे की बाय पर्सन ऑफ अनसाउंड माइंड, म्हणून अशा प्रकारे कन्सेंट घेतली होती का. आणि सेकंड आहे अ पर्सन हु इज इंटॉक्सिकेटेड, किंवा त्या मुलीला नशेत हे करून, म्हणजे आपण हाय प्रोफाईल जर काही क्राईम बघितले तर ते पब मध्ये वगैरे की ड्रग्ज दिले जातात किंवा दारू भरपूर त्यांना दिली जाते आणि त्यांच्यावर रेप केले जातात. नंतर त्या ज्या इंटॉक्सिकेशन स्टेटला गेल्या की त्या अनकॉन्शियस होतात त्या, आणि मग त्यांच्यावर रेप केले जातात. असे काही मूवी पण आहेत त्याच्यामध्ये हे दिलेलं आहे. तर अशा प्रकारे त्यांच्याकडनं कन्सेंट घेतली आहे का, तर हे सगळं विचारात घेतलं होतं. मग अशा प्रकारे जर असेल तर त्याला पनिशमेंट नाही आहे, पण जो करतो त्याला पनिशमेंट आहे. मग कन्सेंटची डेफिनेशन काय आहे, अ कन्सेंट is not such a consent as intended by any section of this code. The consent is given by fear of injury under the misconception of a fact. The consent is given by a person of unsound mind or a person intoxicated, or consent is given by a person under 12 years of age, किंवा 12 वर्षाच्या खालच्या मुलाची कन्सेंट घेतली असेल. जसं की आता आपण बघतो की आपल्याकडे काही जे
घरचे आपण काय एखादा अनाथ मुलगा आहे की त्याला आई वडील नाहीयेत पण त्याच्या नावावर त्यांची प्रॉपर्टी झालेली आहे, मग त्याचा लिगल गार्डियन कोणीतरी वेगळा असतो, म्हणजे जो गार्डियन असतो त्याचा, तर ते कोणीतरी वेगळे असतात, मग ते त्या मुलाची संमती घेतात आणि परस्पर प्रॉपर्टी विकतात. पण अजून सुद्धा त्याचे जे कोण भाऊ वगैरे असतात तर ते त्या माणसावर हे करू शकते, जो मुलगा आहे 12 वर्षापेक्षा खालचा, तर त्याने कन्सेंट दिली म्हणून त्याच्यावर केस टाकू शकत नाहीत, कारण तो 12 वर्षापेक्षा खाली आहे. पण ज्यांनी सही घेतली त्यांना शिक्षा होऊ शकते, पण त्या मुलाला लायबल धरलं जात नाही, कारण तो 12 वर्षापेक्षा लहान मुलाची कन्सेंट धरली जात नाही. तर दॅट इज कन्सेंट. नंतर काय ट्रिपलिंग ऍक्ट. ट्रिपलिंग ऍक्ट मध्ये काय दिलंय, तर दॅट इज सेक्शन 95 सेक्शन काय सांगतो तो आपण बघूया. ऍक्ट कॉझिंग स्लाइट हार्म. ट्रिपलिंग ऍक्ट म्हणजे काय, तर स्लाइट हार्म. नथिंग इज अन ऑफेन्स बाय रिझन दॅट इट कॉजेस or that it is intended to cause or that it is known to be likely to cause any harm if that harm is so slight that no person of ordinary sense or temper would complain of such harm. तर ह्याच्यामध्ये काय, तर एखाद्या गुन्ह्यामुळे जर काही अपाय झालाच नाही किंवा कोणताही अपाय नाही झाला किंवा तो इतका छोटा होता की त्याची कोणाला हार्मच झाला नाही, तर तशा ह्याच्यामध्ये सुद्धा ते एक्सेप्शन मध्ये आपण पकडू शकतो. जसं की एखाद्या चोराने ब्लँक चेक पळवला की त्याच्यात सही नाहीये किंवा त्या चेकची व्हॅलिडिटी संपलेलीच आहे, असा जर चेक पळवला एखाद्या चोराने, तर तो चेक चोरी केल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की अरे त्या चेकला काहीच व्हॅल्यू नाहीये, मग तो टाकून देतो. पण मग त्या माणसाच्या लक्षात आहे की जाऊ दे, हा चोरीला गेलाय ना चेक, पण तो काय त्याची व्हॅलिडिटी संपली होती, म्हणून तो माणूस काय कंप्लेंट करत नाही किंवा अशा छोट्या छोट्या जे गुन्हे आहेत तर त्याला काही पनिशमेंट होत नाही किंवा आपण ते लायबलच नसतात. दॅट इज ट्रिपलिंग ऍक्ट. आणि द प्रायव्हेट डिफेन्स. प्रायव्हेट डिफेन्स हा खूप मोठा चॅप्टर आहे, तर आपण बघूया, जसं थोडं थोडं तसं आपण बघूया. तर प्रायव्हेट डिफेन्स दॅट इज सेक्शन 96 to 106 हे प्रायव्हेट डिफेन्स मध्ये दिलेले आहे. त्यात आहे पहिलं, थिंग्स डू इन अ प्रायव्हेट डिफेन्स. नथिंग इज अन ऑफेंड विच इज डन इन द एक्सरसाइज ऑफ राईट ऑफ अ प्रायव्हेट डिफेन्स. म्हणजे काय, काही गोष्टी आहेत की जर या प्रायव्हेट डिफेन्स एक महत्वाचा केस लॉ आहे, तर केस लॉ तुम्हाला सांगते की त्या केस लॉवर प्रश्न विचारतात. दॅट इज एम नॉर्टन्स केस. ही जी आहे एम नॉर्टन्स केस, ह्यात सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्यायची एम नॉर्टन्स केस. एक्झामला क्वेश्चन येतो एम नॉर्टन, एक्सप्लेन द एम नॉर्टन्स केस. मग ह्याच्यामध्ये काय दिलं, जो एम नॉर्टन असतो तर तो एक वेडा अनसाउंड माइंडेड पर्सन असतो आणि त्याला ब्रिटनचे जे पीएम आहेत तर त्यांना मारायचं असतं. सॉरी, इंग्लंडचे जे पीएम आहेत त्यांना मारायचं असतं, कारण आपल्या डोक्यात असतं ना की काही गोष्टी चांगल्या केल्या की आपल्याला ते वाईट वाटतं. तो वेडी मनुष्य असतात, वेडे. जसं मी मगाशी एक्झाम्पल दिलं की रस्त्यावर फिरणारा वेडा होता आणि मग त्याने तो जो इंग्लंडचे हे आहेत तर त्यांनी काहीतरी केलेलं असतं ह्याला, मग त्याने स्वतःच्या ह्याच्यासाठी त्यांना मारायचं असं तो ठरवतो आणि तो जो मारतो तो चुकून कोणाला लागतो, पीएमचा जो प्रायव्हेट काय म्हणतो आपण त्याला, प्रायव्हेट त्यांचा जो पर्सन होता तर त्याला लागलं आणि त्याचा जो पीए होता तर त्याला ती गोळी लागली आणि तो मेला. पण ह्याच्यामध्ये अनसाउंडेड माइंड आहे म्हणून त्याच्यावर कोणताही गुन्हा झाला नाही आणि त्याने इन्सॅनिटीच्या अंडर गुन्हा झाला नाही. पण प्रायव्हेट डिफेन्स मध्ये इन्सॅनिटी मध्ये हे एक्झाम्पल आहे, केस लॉ आहे, दॅट इज एम नॉर्टन्स केस. आणि प्रायव्हेट डिफेन्स मध्ये असं आहे की सेक्शन 93 पण प्रायव्हेट डिफेन्स दॅट इज सेक्शन 96 की जो आता आपण बघितला की थिंग्स डन इन अ प्रायव्हेट डिफेन्स, म्हणजे आपल्या स्वतःच्या काही प्रायव्हेट गोष्टीसाठी जर आपण काही डिफेन्ससाठी जर आपण घेतोय, जसं आपण काही बेनिफिशियल ऍक्ट मध्ये पण एक्झाम्पल बघितलं की जे अपोजिट आहे की जे प्रायव्हेट डिफेन्ससाठी आपण ते त्या मुलीच्या ह्याच्यासाठी जर मुलीने सुद्धा एखादी गोष्ट केली तर ते, किंवा आपण एखाद्या मुलीला कळलं की आपल्यावर एखादा माणूस हा रेप करण्याच्या उद्देशाने येतोय, म्हणजे सेक्शुअल इंटरकोर्स करण्याच्या उद्देशाने जर तो तिचं काही विनयभंग करत असेल किंवा तो तिच्याकडे येत असेल तर तिला ते लक्षात आलं की त्याचे काही टचेस ह्याच्यामध्ये तिच्या लक्षात आलं, त्याची नजर टचेस याच्यामध्ये तिच्या लक्षात आलं, तर ती काय करणार,
ती काहीतरी डिफेन्स घेणार ना, त्याला पटकन तिच्याकडे जर काही प्रिकॉशनरी काही असेल की जसं की आपण मसाला फेकतो, काही स्प्रे मारतो, अशाने जर त्या मुलीने त्याला काही हार्म केला किंवा त्याला मारलं तर तर त्या प्रसंगी त्या मुलीवर त्याने काहीतरी गुन्हा केला म्हणून तिला शिक्षा होऊ शकत नाही. प्रायव्हेट डिफेन्स साठी तिने ही गोष्ट केली होती. सेकंड 97 सेक्शन आहे राईट ऑफ अ प्रायव्हेट डिफेन्स ऑफ अ बॉडी ऑर प्रॉपर्टी. की आता मी जे एक्झाम्पल दिलं की जर एखादा मनुष्य जसं की आपली प्रॉपर्टी आहे तर त्यात कोणी ट्रेसपास करू नये म्हणून आपण बोर्ड लावतो किंवा तारेचं कुंपण लावतो. मग त्यात जर कोणी उडी टाकली आणि तारेच्या कुंपणामुळे जर एखाद्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली तर तो जो जमीन मालक आहे तो त्यात तो लायबल नसतो, कारण त्यांनी प्रायव्हेट डिफेन्ससाठी प्रॉपर्टीच्या डिफेन्स काही रक्षण व्हावं म्हणून तारेचं कुंपण घातलं होतं. त्यामध्ये इथे ट्रेसपास करणाऱ्या प्रत्येकावर गुन्हा आहे, पण तारेच्या कुंपणाने जर त्या ट्रेसपासरला काही झालं तर त्याला तो जमीन मालक लायबल नाही. नंतर 98 सेक्शन आहे राईट ऑफ अ प्रायव्हेट डिफेन्स अगेन्स्ट द ऍक्ट ऑफ अ पर्सन ऑफ अ अनसाउंड माइंड. किंवा एखादा जर वेडा मनुष्य आहे की जो दगड मारत असेल, जसं मग अशी एक्झाम्पल दिलं ना अनसाउंड माइंडचं, दगड मारतोय, घाणड्या शिव्या देतोय म्हणून आपण काळजी घेतो ना, म्हणजे त्याला हकलवतो इकडनं किंवा त्याला एखादा फटका देतो आणि चल बाहेर पड इकडनं निघून जा वगैरे, अशा आपण जर गुन्हा केला आणि त्यात जर त्या वेड्याला काही थोडी गंभीर दुखापत झाली तर त्या आपण आपल्या डिफेन्ससाठी ते केलेलं असतं, तर त्यात आपण लायबल नसतो. नंतर सेक्शन 99 त्यात सांगितलं ऍक्ट्स अगेन्स्ट विच देअर इज अ नो राईट ऑफ अ प्रायव्हेट डिफेन्स. म्हणजे काय की ज्याच्यापासून आपल्याला प्रायव्हेटली बचाव करण्याचा हक्क नाही त्या कृती. तर ह्याच्यामध्ये काही लिमिटेशन्स पण दिलेले आहेत. तर काय तर राईट ऑफ अ प्रायव्हेट डिफेन्स इज अ नो केस एक्सटेंड टू द इन्फ्लिक्टिंग ऑफ अ मोर हार्म दॅन इट इज नेसेसरी टू इन्फ्लिक्ट पर्पज ऑफ द डिफेन्स. त्यातलं पहिलं अ पर्सन नॉट डिप्राइव्ड of the right of a private defense against an act done or attempted to be done a public servant as such unless known and has reason to believe that a person doing the act in a public servant. म्हणजे काय तर एखादा जर आपल्याला बघा जागा जमिनी आपण जेव्हा आपण घर डेव्हलप करतो तर काही जागा ठराविक जागा सोडायची असते 2 मीटर 4 मीटर, म्हणजे जसं नगरपालिकेचं वेगळं आहे, महानगरपालिकेचं वेगळं आहे, ग्रामपंचायतीचं वेगळं आहे, तर त्या ज्या जागा सोडाय पण ते जागा आपण सोडत नाही. मग त्यामुळे आपण काय करतो तर माझ्या शेजारी घर बांधत होते तर त्यावेळी त्यांनी काही जागा सोडली नव्हती तर म्हणून आपण कंप्लेंट करतो म्युन्सिपाल्टीमध्ये. तर म्युन्सिपाल्टीचे जे कोणी इंजिनियर होते म्हणजे गव्हर्नमेंट सर्वंट होते इंजिनियर, ते आले आणि त्यांनी त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं की तुम्ही बांधताय बांधकामला स्टे ऑर्डर घेतली आणि ते बांधकाम बंद पडलं किंवा त्याच्या इकडे काही अशा गोष्टी केल्या म्हणजे त्याला कंपाऊंड घातलं की तो मालक सुद्धा आत जाऊ शकत नाही. अशा जर काही गोष्टी केल्या आणि जर त्यांना आणि मग तो जो बाजूचा घर बांधणार आहे त्याने ऑब्जेक्शन घेतलं की ह्याने माझ्या संमतीशिवाय म्युन्सिपाल्टीची माणसं इथे आली आणि माझ्या जागेला त्यांनी काहीतरी हार्म पोहोचवला, तर ह्यात गव्हर्नमेंट सर्वंट लायबल नसतो, तो जस्ट ऑर्डर फॉलो करत असतो. म्हणजे म्युन्सिपाल्टीने दिलेल्या किंवा ऍज अ ऑथॉरिटी तो करत असतो ती गोष्ट. मग जरी त्या जमीन मालकाची कन्सेंट नसेल तरी त्या जो पब्लिक सर्वंट आहे तर त्याला हे करणं त्याचा अधिकार आहे, ते करण्याचा त्याला हक्क आहे म्हणून ती तो गोष्ट करतो. तर दॅट इज हा 99 सेक्शन आहे की ऍक्ट अगेन्स्ट देअर इज अ नो प्रायव्हेट डिफेन्स. म्हणजे ह्यात त्याचा प्रायव्हेट डिफेन्स आहे का तर नाही, पण सोशल गरजेसाठी त्यांनी ती गोष्ट ऍज अ पब्लिक सर्वंट म्हणून केलेली आहे. आता 100 सेक्शन 100 जो आहे when the right of a private defense of a body extend to the causing death. म्हणजे काय तर आपल्या शरीराचा बचाव करण्याचा जो आपला हक्क आहे की असं जे मी रेपची कन्सेप्ट सांगितली की त्या मुलीने जर मारलं आणि तो जर मनुष्य मेला तर त्याला काय सांगितलं एक्सटेंड कुठपर्यंत आहे तर कुठच्या याला, म्हणजे जर आपल्या प्रायव्हेट डिफेन्समुळे जर आपण एखादा गुन्हा करतो आणि त्यात जर माणूस कुठचा मेला तर त्याला आपल्याला कधी शिक्षा आहे आणि कधी शिक्षा नाहीये हे ते सेक्शन सांगतो. आपल्याला जर एखादे दरोडेखोर आले आणि दरोडेखोरांनी जर आपली दरोडा टाकतायत त्यात एखाद्या घरातल्या एखाद्या माणसाला मारलं म्हणून आपणही मागून त्या दरोडेखोराला मारलं आणि त्या दरोडेखोर मृत्यू पावला तर त्यात आपण लायबल होत नाही कारण आपण प्रायव्हेट डिफेन्ससाठी घेतलंय. पण अप टू सम एक्सटेंट काही लिमिट्स आहेत तर त्याच्यामध्ये सांगितलं. तर 101 जो सेक्शन आहे त्याच्यात सांगितलंय when such right extend to causing any harm other than death.
म्हणजे सेम सेक्शन पण त्यात डेथ आहे. पहिल्याच 100 मध्ये डेथ दिलंय, जर त्यात डेथ झाला नाही तर तिथपर्यंतच दिलंय. नंतर सेक्शन 102 दॅट इज 102 कमेन्समेंट अँड कंटिन्युअन्स ऑफ अ राईट ऑफ अ प्रायव्हेट डिफेन्स ऑफ अ बॉडी. म्हणजे आपण जर आपल्या शरीराचा एखाद्या प्रायव्हेटली बचाव करण्याचा जो हक्क आहे तो कधी चालू होतो आणि कधी नाही, तर कधी आपण आपलं हे करणं लिमिटेशन थोडक्यात दिलेलं आहे. नंतर 103 मध्ये when the right of a private defense of a property extend to causing death, म्हणजे त्यात रॉबरी किंवा हाऊस ब्रेकिंग बाय नाईट किंवा thirdly mischief by a fire committed on any building, tent or vessel which building, tent, vessel used and human dwelling or place for a custody of a property. म्हणजे काय तर 103 सेक्शन काय सांगतो, जर आपल्या घराला जर आग लागली असेल आणि आपण आतमध्ये सगळे होरपळलेत, म्हणजे आतमध्ये माणसं आहेत आणि त्यांना बाहेर काढू शकत नाही, मग जी काही अग्निशामक दलाची जे आहेत तर ती लोक येतात आणि पटकन आता सेकंड फ्लोअरला आग लागली आहे तर त्या माणसांना पटापट खाली फेकतात. खाली असं म्हणजे त्यांना प्रिकॉशन घेतलेली असते, पण आगीतून मरण येतं त्याच्यापेक्षा तर त्यांना जर फेकलं खाली तर जेमतेम त्यांचा हात मोडेल, पाय मोडेल, पण त्यांच्या डिफेन्ससाठी ती गोष्ट केली आहे ना त्यांनी. अग्निशामक दलाच्या लोकांनी हात तुटला तरी चालेल, पाय तुटला तर बरा होतो, पण माणूस मेला तर पूर्ण सगळ्यांचं आयुष्य म्हणजे डिस्टर्ब होणार ना. एक तर आगीमध्ये आपल्या घराचं नुकसान, माणूस गेल्याचं नुकसान, तर त्यामुळे जर त्यांनी फेकलं तर प्रायव्हेट डिफेन्ससाठी काहीतरी त्यांनी केलंय म्हणून त्याच्यामध्ये त्यांना शिक्षा होत नाही. नंतर किंवा जर चुकून ते मेले, खाली फेकताना सुद्धा 2 माणसं वाचली आणि 2 माणसं मेली तर त्या अग्निशामकच्या लोकांना यात ते लायबल नसतात. आता 104 सेक्शन आहे सच अ राईट when such a right extend to causing any harm other than death, म्हणजे सेम डेथ कधी होते आणि डेथ कधी, म्हणजे डेथ किंवा हार्म. नंतर 105 आहे त्यात पण लिमिटेशन्स दिलेत. कमेन्समेंट अँड कंटिन्युअन्स ऑफ द राईट ऑफ अ प्रायव्हेट डिफेन्स ऑफ अ प्रॉपर्टी. मग कधी म्हणजे एखाद्याचा जर आपण मालमत्तेचा म्हणजे आपल्या प्रॉपर्टीचा कधी आपण प्रायव्हेट डिफेन्स घेऊ शकतो, मग अशी जी एक्झाम्पल दिली तर त्याचे लिमिटेशन इथे दिलेले आहेत. आणि शेवटचा आहे 106 दॅट इज राईट ऑफ अ प्रायव्हेट डिफेन्स अगेन्स्ट अ डेडली असॉल्ट व्हेन देअर इज अ रिस्क ऑफ अ हार्म टू इनोसंट पर्सन. म्हणजे काय तर एखाद्या म्हणजे निर्दोष व्यक्तीला अपाय होण्याचा धोका असेल तेव्हा प्राणघातक हल्ल्यापासून खाजगीरित्या बचाव करण्याचा. म्हणजे जर एखादा इनोसंट आहे म्हणजे निर्दोष व्यक्ती आहे आणि आपल्याला कळतंय की निर्दोष व्यक्तीला इथे काहीतरी शिक्षा होतीये किंवा त्याला काहीतरी हार्म पोचतोय, म्हणून आपण जर त्या दुसऱ्या लोकांना आपण त्यापासून मारायला गेलो की अरे ही ती व्यक्ती नाही, म्हणजे सपोज एखादा चोर आहे, चोर पळतो, मागून माणूस चोर 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 करत येतो आणि एखाद्या चुकीच्या माणसाला तो मारतो आणि चोर ऍक्च्युली पळून गेलाय पण ते लोक चुकीच्या माणसाला मारतायत, मग मागून येणारा माणूस काय करतो त्या माणसांना मारतो, त्यांना सांगतो बोलतो पण त्यांना ऐकायला येत नाही कारण ते मारण्याच्या ह्याच्यात असतात. मग शेवटी तो त्यांना 2-3 फटके लगावतो की अरे हा तो चोर नाहीये, तो पळून गेला, तो चोर होता. मग त्यावेळी फटके मारल्यामुळे तर त्यांना काही पनिशमेंट तर तो लायबल नाहीये कारण तो खरं काही सांगण्यासाठी ते मारत असतो. त्यामुळे जे पळून गेले म्हणजे निर्दोष व्यक्तीला सोडण्यासाठी त्यांनी काहीतरी कृती केली तर त्याला तो लायबल नसतो. दॅट इज सेक्शन 106. म्हणजे हे टोटल 76 ते 106 आहेत, हे एक्सेप्शन्स आहेत की कधी आपण त्याला पनिशमेंट नाहीयेत किंवा कधी लायबल नाहीये एखादा पर्सन तर ते ह्या याच्यामध्ये सांगितले. दॅट इज मिस्टेक ऑफ फॅक्ट, ज्युडिशियल ऍक्ट्स, ऍक्सिडेंट, ऍब्सेन्स ऑफ क्रिमिनल इंटेंट, त्याच्यामध्ये ऍक्ट ऑफ नेसेसिटी, इन्फॅन्सी, insanity, intoxication, beneficial act, communication made in a good faith, act done by a person who is compelled by threats to do it, consent, tripling act, private defense. तर हे पूर्ण 106 मध्ये आहे. जर तुम्ही बेअर ऍक्ट वाचायला गेला तर हे सगळं तुम्हाला असं दिसणार नाही. हे मी शॉर्ट मध्ये तुम्हाला कळावं किंवा पेपर लिहिता यावा यासाठी रिटर्न एक्झाम साठी हे सगळे पॉइंट्स इम्पॉर्टंट आहेत किंवा हे एका नजरेखालनं घातलं तर सेक्शन वाचायची पण गरज नाही, हे सगळं तुमच्या लक्षात येईल. तर हे बोर्डवर लिहिलेलं आहे, तुम्हाला हे दिसतं तर तुम्ही ते नोट डाऊन करून घेऊ शकता. आज आपण इथेच थांबू. थँक्यू.